जालना जिल्ह्यातील मान्यता रद्द झालेल्या वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांनी आज जालन्याचे समाज कल्याण कार्यालय गाठले. मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून समाधान न झाल्यानं हे विद्यार्थी आपल्या पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आणि तेथे ठिय्या देत घोषणाबाजी केली. जालना जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपूर्वी राजे यशवंतराव होळकर योजनेच्या माध्यमातून निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या संस्थाचालकांनी वसतिगृहाचे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर 1 सप्टेंबरला जिल्ह्यातील 39 पैकी 20 शाळेची मान्यता शासनानं तात्काळ रद्द केली. मान्यता रद्द झालेल्या वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आज जालन्याचे समाज कल्याण कार्यालय गाठले. मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्याने हे विद्यार्थी आपल्या पालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आणि तेथे आपल्या मागण्यांसाठी ठिय्या देत घोषणाबाजी देखील केली. महत्त्वाचं म्हणजे समाज कल्याण विभागाकडून मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्यासंदर्भात आज बैठक बोलावण्यात आली होती. मात्र पालकांचा आणि समायोजन प्रक्रियेला प्रचंड विरोध आहे. त्यामुळे सद्यस्थितीला ज्या शाळेत आमचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच शाळेची मान्यता पूर्ववत ठेवावी आणि त्याच ठिकाणी त्यांना शिक्षण घेऊ द्यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. जालना जिल्ह्यातील 20 शाळांची मान्यता अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून तोवर हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा पालकांनी घेतलाय. दादा, नेमकी काय समस्या आहे, काय तुमचं मागणी आहे? तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसह सगळे जमा झाले, त्या ठिकाणी ठिय्या सुरू आहे तुमचा. नेमकी काय मागणी, कशासाठी विद्यार्थी आणि तुम्ही पालक या ठिकाणी जमा झालेले आहे? गेल्या 2-3 वर्षापासून जे आदिवासीला ते धनगराला अशा पद्धतीनं एक योजना सुरू केली शासनाने आणि ती योजना आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी 200 प्रत्येक शाळेला 200-300 असे मान्यता मिळाली आणि त्या योजनेअंतर्गत धनगर समाजाच्या मुलांना मोफत शिक्षणाची एक व्यवस्था करण्यात आली. परंतु ती व्यवस्था चांगली सुरू असताना, बऱ्याचशा शाळांमध्ये चांगला दर्जा असताना काही काही ठिकाणच्या शाळा बोगस असतील, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही. परंतु आमच्या बदनापूर तालुक्यामधलं सर्व शाळा, अंबड तालुक्यातल्या सर्व शाळा चांगल्या दर्जाच्या आहे. चांगलं त्या ठिकाणी आमच्या मुलांना शिक्षण मिळतं. आम्ही सर्व पालक लोक समाधानी आहोत. आमच्या मुलांची पण प्रगती आम्हाला दिसते. परंतु पाठीमागच्या काळामध्ये काही लोकांनी प्रसिद्धीसाठी त्या शाळेवरती जाऊन एक दारूच्या अड्ड्यावर जसे छापे मारण्याचे काम करतात त्या पद्धतीनं त्या शाळेवरती जाऊन छापे मारण्याचं काम केलं. परिणामी नुकसान असं झालं. त्यावेळेस आमच्यातल्या बी काही बांधवांना असं वाटत होतं की जे चालू आहे ते बरोबर चालू आहे. परंतु आज त्या गोष्टीचे परिणाम असे झाले, इतके वाईट झाले की गेल्या आठवड्यापासून आमचे मुलं घरी बसलेले, गेल्या 3 महिन्यापासून शाळेच्या मान्यता रद्द झालेल्या आहे आणि त्या रद्द झाल्याच्या नंतर संस्था चालकांनी 2-3 महिने त्यांच्या लेवलवर सांभाळलं. संस्था चालकांनी त्या विद्यार्थ्यांना त्या सगळ्या सुविधा दिल्या. आम्ही त्याच्यामध्ये सर्व पालक लोक समाधानी. परंतु आता शासनाने थेट त्यांच्यावरती रद्दची कारवाई केली, मान्यता रद्दची. त्यामुळं सर्व मुलं गेल्या आठवड्यापासून घरी बसलेले. एकीकडे शासन एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ह्या योजना राबवतो आणि कोणीतरी ह्या पालक लोकांची एकाची तक्रार नसताना, विद्यार्थ्यांची एकाही तक्रार नसताना तिसरे लोक परस्पर येते आणि शाळा खरी का खोटी आणि शाळा बोगस का कशी हे ते ठरवते. मला शासनाला ही विनंती करायची होती की बाबा, तुम्ही जर तिसऱ्या लोकांचं ऐकता, मग या पालक लोकांचं का नाही तुम्ही विचारात घेतलं? या पालक लोकांचं मत का नाही तुम्ही जाणून घेतलं? पालक लोकांची जर 10% जर तक्रार असती तर ती गोष्ट आम्ही सगळ्यांनी मान्य केली असती. परंतु एकाही पालकाची त्या गोष्टीबद्दल तक्रार नाहीये. आम्ही आमचे मुलं त्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात, आम्ही त्याच्यात समाधानी. किती विद्यार्थी असे घरी बसलेले जिल्ह्यामध्ये, असं काही आकडा सांगता येईल का? जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यातले 575 RSS मधले आणि पूर्ण RP मधले आणि VES मधले वेगळे, तर असे जवळपास 3000 विद्यार्थी आता जिल्ह्यामधले 3000 विद्यार्थी सध्या घरी बसलेले. आणि शासनाकडे समायोजनची जी त्यांनी पद्धत लावली, तर ते समायोजनला 300 जागा आहे. मग बाकीच्या 2700 मुलांनी काय करायचं? त्याच्यामुळे हे पालक लोक सगळे टेन्शनमध्ये. मुलांच्या डोळ्यामध्ये वेळोवेळी पाणी येऊ लागलं. शिक्षणापासून दूर राहताय मुलं, मुलांना करमत नाही, घरी आई वडील टेन्शनमध्ये. मग या सगळ्या गोष्टीची प्रशासनानं शहानिशा करून मग हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. हेच याबद्दल या पालकांची आणि
आज आज तुम्ही काय काय स्वरूपात आंदोलन केलं? सुरुवातीला तुम्ही समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली, आता जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देण्याचं काय कारण, नेमकी काय मागणी? कारण असं होतं की समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी आजची 17 तारीख दिली होती पालक लोकांना की तुम्ही तुमच्या समायोजनसाठी या. समायोजन हे कुठल्याच पालकाला मान्य नाहीये, परंतु आम्ही सकाळी 9 वाजेपासून त्या समाज कल्याणमध्ये त्यांनीच काढलेलं नोटीसप्रमाणे आलो आणि त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हता. आणि हजर नसल्यामुळे हे लेकरं उन्हात बसवले, हे लेकराला चक्रा यायला लागल्या, वडील त्यांचे पालक हे सगळे उपाशी येऊन इथं बसले. त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नसल्यामुळं आम्ही थेट कलेक्टरच्या लक्षामध्ये आणून देण्यासाठी सगळे विद्यार्थी आणि पालक कलेक्टर कार्यालयासमोर येऊन बसलेलो. समायोजन करण्याला तुमची परवानगी नाही किंवा तुम्हाला मागणी काय तुमची, नेमकी काय होती? आमची मागणी आहे की समायोजन हे अजिबात चालत नाही. कारण समायोजन आज या शाळेतून विद्यार्थी काढायचा बदनापूर तालुक्यातला आणि तो एखाद्या वेळेस मंठ्याला टाकायचा किंवा परतूरला टाकायचा, तर ह्या गोष्टी मॅच होत नाही, त्याला वातावरण सूट होत नाही. आणि जे या शाळेचं वातावरण आहे त्या शाळेत ते मिळायला वेळ जातो आणि राहिलेले 2-3 महिन्याचा शाळाचा कालावधी आहे. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की आमची मुलं आहेत त्या ठिकाणी आणि आहे ती मान्यता जशाच तशी ठेवून आमच्या लेकरांना तिथंच न्याय देण्यात यावा, एवढी विनंती आमची पालकांची आहे. त्या व्यक्तीचं आम्हाला त्यांनी पाठीमागं धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचं आंदोलन पुकारलं होतं. माननीय दीपक बोराडे आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु शाळेच्या बाबतीत ज्यांनी जो निर्णय घेतला होता, तर मग समाजातलेच मुलं आहे, समाजातलेच पालक आहे, त्यांनी येऊन आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की तुमच्या मुलांची प्रगती आहे का, शाळा खरोखर चांगली आहे का. जिल्ह्यामध्ये 10 शाळा असतील, 10 मधल्या 4 चुकीच्या असतील, 2 चुकीच्या असतील, सगळ्या चुकीच्या कसं काय म्हणू शकता. इथं सरसकट सगळ्या शाळेवरती कारवाई केली आणि आमच्या लेकरांचं नुकसान केलं. या गोष्टीचं आम्ही त्यांचं अजिबात समर्थन करत नाही. आज त्यांच्यासोबत संवाद झालाय का तुमचा या संदर्भात? नाही, आमचा प्रशासकीय यंत्रणेशी संवाद झाला. त्यांच्याशी आमच्या पालक लोकांनी संपर्क केले की ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी छापे मारून या मान्यता रद्द केल्या, तर आता याला पुढचा न्याय कसा द्यायचा याच्यासाठी तुम्ही मदत करा. परंतु त्यांचा काही प्रतिसाद तिकडून आमच्या कानापर्यंत अजून सकारात्मक आला नाही. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना.